राज्याच्या तिजोरीतील खडखडाटामुळे शासकीय कंत्राटदारांची सुमारे 77,000 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप प्रलंबित आहे। वर्षभरात केवळ 10% रक्कम अदा झाल्याचा आरोप राज्य शासकीय अभियंता आणि कंत्राटदार महासंघाने केला आहे। काही विभागांना दिलेले धनादेश ट्रेजरी कडे निधी नसल्याने वटले नसल्याची ही माहिती समोर येते। नवीन कामांना मंजुरी नसून सुरू कामं ही निधी अभावी रखडलेली आहेत। या पार्श्वभूमीवर 9 मार्च रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये आता काय निर्णय घेतला जातो, काय चर्चा केली जाते याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। 9 मार्चला राज्यस्तरीय ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। किंवा जी ऑर्डर काढतं ही ऑर्डरला जर 3-3, 4-4 महिने पासिंगसाठी आलं ते अत्यंत चुकीचं आहे। याचा अर्थ राज्य शासनाकडे पैसाच नाही आहे आणि पैसा नाही त्यानंतर नवीन कामं जी विकासाची आहेत ती गेल्या 12-13 महिन्यात राज्य शासनाने विकासाची कामं अजूनही मंजुरी केलेली नाहीत। ही मंजूर न केल्यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार 1.5 लाख, त्यानंतर मजूर सहकारी संस्था, ओपन कंत्राटदार 1 लाख अशा जवळपास 3.5 ते 4 लाख कंत्राटदारावर उपजीविकेचे साधन जे कंत्राटदार हा व्यवसाय हा अत्यंत धोक्यात आलाय।